महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला मोठी बातमी आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे, त्यामुळे प्रचाराला फार कमी दिवस उरलेत। हा प्रचार थंडावण्यापूर्वीच तिथलं राजकीय वातावरण तापवण्यासाठी राज ठाकरे नारायण राणेंसाठी प्रचार सभा घेणार आहेत। राज ठाकरे नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्यानं आरोप प्रत्यारोपांना आणखी धार लागणार आहे, त्यामुळे या प्रचार सभेत राज ठाकरे काय बोलणार आज हे पाहावं लागेल। लोकसभा निवडणुकीमध्ये आता वीर सावरकरांचा मुद्दा चर्चेत आलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी कोकणातील जाहीर सभेत उद्धव ठाकरेंवरती घणाघाती टीका केली। अमित शहांनी वीर सावरकरांवरून उद्धव ठाकरेंची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही आधी श्यामाप्रसाद मुखर्जींवरती बोला असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शहांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं। सावरकर का नाम लेने से शर्म आती है तो काय की शिवसेना के अध्यक्ष उद्धव जी आप नकली शिवसेना चला रहे हो। सावरकरांवरती बोला। अहो मी विधानसभेत बोललोय मुख्यमंत्री असताना, तुम्ही काना पुरावा आणि ऐका। पण सावरकरांवरती मला बोलायला सांगताय, मग अमित शहाजी तुम्ही श्यामाप्रसाद मुखर्जींवरती बोला, कारण कोणालाच माहिती नाहीये श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणजे ज्यांनी जनसंघ स्थापन केला, म्हणजे राजकारणातले बाप यांचे। त्यांनी 1940च्या सुमारास बंगालमध्ये ज्या मुस्लिम लीगनी भारताची फाळणी मागितली होती, त्या मुस्लिम लीग बरोबर फजलुल हक मंत्रिमंडळ स्थापन केलं होतं। पुढची बातमी, ओमराजे निंबाळकर यांनी तेरणा साखर कारखान्याचे 1 कोटी रुपयांचं भंगार विकल्याचा धक्कादायक आरोप मंत्री तानाजी सावंत यांनी केला। सुधाकर जावळे पाटील नावाच्या माणसाला ओमराजेंनी भंगार विकल्याचा आरोप सावंतांनी केलाय। महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ कळंब तालुक्यातील मोहा इथे आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये तानाजी सावंतांनी ओमराजेंवरती टीका केली। तानाजी सावंत यांनी एका कार्टूनच्या माध्यमातून सुद्धा ओमराजेंवरती निशाणा साधला होता आणि पुन्हा एकदा प्रचार सभेमध्ये अनेक आरोप केलेले आहेत तानाजी सावंत यांनी ओमराजे निंबाळकरांवरती। ओमराजेंनी तेरणा कारखान्याचं 1 कोटी रुपयांचं भंगार विकलं असा गंभीर आरोप तानाजी सावंतांनी केलाय निंबाळकरांवरती। तर भंगार विकत घेतलेल्या माणसाला देखील समोर आणणार असल्याचं सावंतांनी सांगितलं। आता होऊन असलेला बोरवंटीचा जे मगाशी आठवण केली, या वर्षभरामध्ये तो येईल। लोकसभा निवडणुकीच्या 3ऱ्या टप्प्यातील प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे। अनंत गीतेंच्या प्रचारासाठी रायगडमध्ये आदित्य ठाकरेंची सभा पार पडली आणि या सभेत त्यांनी भाजपवरती सडकून टीका केली। काँग्रेसनं काय केलं ते डोळ्यासमोर आहे, पण तुम्ही 10 वर्षात काय केलं त्याचा हिशोब द्या असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपवरती जोरदार प्रहार केला। भाजपा विचारत आहे की 75 वर्षात काँग्रेसने काय केलं। मी आज त्या भाजपाला विचारत आहे, जर 65 वर्षाचं तुम्ही विचारत होता 10 वर्षापूर्वी तर चालून गेलं असतं, पण ही मधली 10 वर्ष 65 वर्षाची आणि 75 वर्षाची नक्की राज्य कोणाचं होतं? गेल्या 10 वर्षात राज्य कोणी केलं या देशात? गेल्या 10 वर्षात पूर्ण बहुमत कोणाचं होतं? 10 वर्ष लोकांनी विश्वास कोणावर ठेवला होता? 10 वर्ष सरकार कोणी चालवलं? 10 वर्ष गल्ली ते दिल्ली, दिल्ली ते गल्ली प्रत्येक यंत्रणा हाती कोणी घेतली होती? ईडी, आयडी, सीबीआय कोणाच्या हातात आहे? सगळी यंत्रणा जी आहे ती कोणाच्या हातात आहे? 10 वर्ष सरकार कोणाचं होतं? सरकारी चेहरा कोण होता? हा प्रश्न आज विचारायला आपण पाहिजे। प्रचार भाजपा कशावर करते? तर पहिलं फेज वोटिंगचं झाल्यानंतर कळलेलं आहे आपल्याला की पहिल्या फेज मध्येच इंडिया आघाडीला मोठं बहुमत मिळत आहे आणि म्हणून थेट भाजपाने आणि भाजपच्या लोकांनी प्रचार नेलाय तो हिंदू मुस्लिमवर नेलेला आहे। जेव्हा जेव्हा भाजप हरायला येतं, जेव्हा जेव्हा भाजप कुठच्याही राज्यामध्ये त्यांना वाटतं की आपलं सरकार बनत नाही, तर पहिलं भांडण ते लावतात ते हिंदू मुस्लिम लावतात, दुसरं लावतात ते हिंदूंमध्ये जाती जातीमध्ये लावतात, तिसरं जर ही फूट पडली नाही तर जिल्ह्यामध्ये भांडण लावतात की बघा पाणी तुमच्याकडे आलं की पाणी तुमच्याकडे आलं, विकास तुमच्याकडे झाला की विकास तुमच्याकडे झाला, पण स्वतः जी कामं केलेली आहेत त्याच्यावर बोलण्याची हिंमत होत नाही।
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षाची पहिलीच निवडणूक ही आहे आणि त्यामुळे संपूर्ण पवार कुटुंब सुप्रिया सुळेंसाठी प्रचारात उतरले. लेकीला जिंकवण्यासाठी वडील सुद्धा मैदानात उतरणार आहेत. सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी दौंडमध्ये सभा पार पडणार आहे आणि शरद पवार या सभेला मार्गदर्शन करणार आहेत. आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब थोरात या सभेला उपस्थित राहणार आहेत. तर बारामती लोकसभा निवडणुकीकडे राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहिलं जात आहे. तर दौंडच्या वरवंड या ठिकाणी शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे सुप्रिया सुळेंसाठी. याच सभेसंदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी सुमित सोनावणे आपल्या सोबत आहेत. सुमित, वरवंडमध्ये कधी कुठे ही सभा होणार आहे आणि कोण कोण उपस्थित राहणार आहेत महाविकास आघाडीचे नेते? बारामती लोकसभा मतदारसंघातून संघातील असलेल्या दौंड विधानसभामध्ये जे वरवंड गाव आहे त्या गावामध्ये ही सभा होणार आहे. बाजार मैदान आहे, या मैदानावर ही सभा होणार आहे आणि त्याची ही जय्यत तयारी जी आहे ती करण्यात येते. या ठिकाणी आपण पाहू शकतो की ही संपूर्ण तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे. तसंच त्याचबरोबर या ठिकाणी 5,000 खुर्च्या ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहे. त्यामुळे एकंदरीतच आता अंतिम टप्प्यात हे संपूर्ण प्रचार सुरू आलेला आहे आणि इथून पुढे आता आज महाविकास आघाडीकडून दौंडमध्ये ही सभा होते वरवंडमध्ये आणि त्या सभेला आता आदित्य ठाकरे जे प्रथमच या दौंड तालुक्यामध्ये सभेसाठी येत आहेत. त्याचबरोबर बाळासाहेब थोरात आहे, भास्कर जाधव आहेत, रोहित पवार, सुप्रिया सुळे स्वतः उमेदवार त्या देखील आहेत आणि खुद्द शरद पवार हे या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे लेकीसाठी आता शरद पवार हे मैदानात उतरलेले आहेत आणि त्यांनी संपूर्ण जो बारामती लोकसभा जो आहे तो पिंजून काढलेला आहे. वेगवेगळ्या आज त्यांची दौंड तालुक्यातली ही शेवटची सभा असणार आहे, कारण इथून पुढे ते वेगवेगळ्या ठिकाणी इथली सांगता सभा असणार आहे आणि ते उद्या वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेणार आहे. त्यामुळे ही शेवटची शरद पवारांची इथली सभा आहे आणि त्याच निमित्तानं या ठिकाणी जी आहे ती जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि ही देशात गाजत असलेली निवडणूक आहेत. ननन विरुद्ध भावजे ही बरोबर आहे. सुमित, एकंदरीतच सुमित धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आता सातारा लोकसभा मतदारसंघात राज्यातील प्रमुख नेते त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत आणि यामध्ये महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सभा होणार आहे. गेल्या 2.5 वर्षांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे आज साताऱ्यात राज्यातील दिग्गज नेते काय बोलणार, कुणावरती निशाणा साधणार याची उत्सुकता मतदारांमध्ये लागली आहे. थेट जाऊयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत. साताऱ्यात आज प्रचाराची कशी रणधुमाळी आहे अजित? आज सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सेकंड लास्ट डे आहे प्रचाराचा. उद्या साधारणपणे 5 वाजल्यापासून प्रचार जो आहे तो थंडावेल. याआधी जे काही मोठे नेते आहेत यांनी सातारा लोकसभेमध्ये सभा घेणं, रॅली घेणं याकरता नियोजन केलेलं आहे. पाटणमध्ये आज दुपारी 3:30च्या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आहे, तर त्यानंतर संध्याकाळी 6:30 वाजता सातारामध्ये सभा आहे आणि शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार आहेत, त्यांच्याकरता शरद पवार सभा घेणार आहेत. तर यामुळे ज्या पद्धतीनं उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे या दोघांची जी लढत आहे या लढतीमध्ये आपल्याला माहिती आहे की सातारा ही जागा जी आहे ती शरद पवार यांनी अनेक वेळा प्रतिष्ठेची केलेली आहे, कारण का पश्चिम महाराष्ट्रातला सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे सातारा, त्या भागावरचं वर्चस्व नसेल तर पश्चिम महाराष्ट्राचं वर्चस्व जे आहे ते बऱ्यापैकी मग कमी होतं. हे सगळं लक्षात घेता आज शरद पवार यांच्या सभेमध्ये काय बोलणार, कोणता खुलासा करतील, उदयनराजे भोसले यांच्यावर ते बोलतील का? कारण कोल्हापूरच्या त्या जागेवरून आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी छत्रपतींवरती देखील वक्तव्य केली गेली होती, त्यानंतर अनेकांनी सारवासारव केली. या सर्व पार्श्वभूमीवरती आज साताऱ्यामध्ये शरद पवार काय बोलतील, फडणवीस काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. बिलकुल अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी इंदापूरमध्ये जाहीर सभा झाली आणि या सभेत अजित पवारांनी भाषणापूर्वी नावं वाचण्याच्या मुद्द्यावरून मिश्किल टिप्पणी केली. सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेमध्ये अजित पवार यांची मिश्किल टिप्पणी. इंदापुरात ही जाहीर सभा झाली, ऐकूयात. ते बायकोला बरं असतं, एक नवऱ्याचं नाव घेतलं कीच काम करते होते. काय इथं तर यादीच आहे, त्याच्यात पुन्हा कोणतरी देतात ही राहिलंय
आणि निवडणुकीत जे उमेदवार असतात किंवा उमेदवाराच्या जवळचे त्यांना गुणांनी ऐकावं लागतं. मतदान होईपर्यंत तुम्ही म्हणाल ही पूर्व ही पूर्व झाली, बर ही पूर्व, आता ही, बर आता ही, आता पूर्व राहिलीच नाही. काय करायचं काय? कारण हर्षवर्धन पाटलांनी सांगितलंय नावं घ्यायचा कार्यक्रम अजित पवारकडे दिला आणि ठोकाठोकी करण्याचा कार्यक्रम त्यांनी घेतला. पुढची बातमी. एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. मात्र अजून तरी एकनाथ खडसेंचा प्रवेश काही झालेला नाही. अशातच पक्षप्रवेश झालेला नसतानाही एकनाथ खडसेंनी यावलमध्ये भाजपच्या प्रचार कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली भाजपच्या, आणि यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना प्रचाराबाबत काही सूचनाही केल्यात. दरम्यान पक्षामध्ये नसतानाही खडसेंच्या या बैठकीमुळे भाजपचे स्थानिक कार्यकर्ते मात्र चांगलेच गोंधळात पडले होते. दरम्यान भाजपच्या वरिष्ठांनी माझ्या पक्षप्रवेशाची केवळ औपचारिकताच बाकी असं म्हटलं, त्यामुळे आपण प्रचारात उतरल्याचं खडसेंनी यावेळी सांगितलं. विनोद तावडे साहेबांनी सांगितलं निषेध प्रवेश आहे. बावनकुळे साहेबांनी सांगितलं प्रवेशाबद्दलचे तारीख जे आहे ते आम्ही तुम्हाला कळवणार आहोत, तुम्ही कामाला लागा. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये त्यांनी मला सूचना केली की तुम्ही बैठका वगैरे घ्यायला हरकत नाही, प्रवास करायला हरकत नाही, तरी तुमचा प्रवेश हा निश्चित झालेलाच आहे आणि त्यामुळे तुम्ही याच्यासाठी करा. म्हणून गेले 2 दिवसापासून मी प्रत्यक्ष प्रचारामध्ये सहभागी झालेलो आहे. अजून मी जगाकडे बघितलं नाही, पण मला कळालेलं आहे की ते आता प्रचाराला लागले. खरं म्हणजे ते आमदार राष्ट्रवादीचे आहेत, ते राष्ट्रवादीचे आमदार आहेत, ते अधिकृत आमदार आहेत. तर त्यांनी ॲटलिस्ट त्यांनी राजीनामा तरी दिला पाहिजे त्या पदाचा. तर लोकांमध्ये थोडासा गैरसमज तयार होतो की बाबा ही काय पॉलिसी दर 6 महिन्यांनी 8 महिन्यांनी. आता मागच्या वेळेला म्हणत मी राष्ट्रवादीचा आहे, आता म्हणतात मी भाजपचा आहे. आता 2-3 महिन्यांनी पुन्हा निवडणूक लागली तर मुलगी म्हणतात तुतारी घेऊन उभी राहील. मला वाटतं हे लोकांना असं राजकारण आवडत नाही, हे आता कालबाह्य झालेलं आहे. आमचं सरकार आल्यानंतर जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडणार असल्याचं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं. पुण्यामध्ये राहुल गांधींची प्रचार सभा पार पडली आणि यावेळी काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत बोलताना भाजपवरती त्यांनी टीकास्त्र सोडलं. पाहूयात. हमारी सरकार आएगी तो हम जाति जनगणना कराएंगे, इकोनॉमिक सर्वे कराएंगे और हिंदुस्तान के हर संस्था का सर्वे कराएंगे. इससे दूध का दूध पानी का पानी हो जाएगा. हिंदुस्तान की जनता को पता लग जाएगा हमारी कितनी भागीदारी है. जाति जनगणना होगा, 50% का ये जो बैरियर बना रखा है इसको तोड़ फोड़ के हम परे कर देंगे. और जो हमारे सेंसस से हिस्सेदारी मिलेगी, मराठास को, धनगर को, बाकी छोटी छोटी जातियों को हिस्सेदारी मिलेगी. करोड़ों महिलाओं के बैंक अकाउंट में 1 लाख रुपया साल का, 8,500 रुपए महीने का, टकाटक 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 टकाटक. और वो कंप्यूटर से होगा, ऑटोमेटिक. और उस दिन तक होगा जब तक ये परिवार गरीबी रेखा के ऊपर नहीं होंगे. वो अखबार में लिख रहे थे राहुल गांधी अमेठी और रायबरेली से चुनाव नहीं लड़ेगा. वो चल रही थी मीडिया इनकी. अब मैं रायबरेली से चुनाव लड़ रहा हूं, बिल्कुल चुप हो गए. आणखी अशाच काही बातम्या आपण पाहणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर.